अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। तहसील मेटीखेडा शेतकरी कर्जमाफीचे अर्ज तहसील कार्यालयाच्या सुपूर्द। तहसीलदारांनी अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध केली। मेटीखेडा राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेण्यासाठी किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकरी नेते प्रकाश पोहरे हे न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहेत। त्याचाच टप्पा म्हणून आज मे 14 रोजी शेतकऱ्यांनी 3 प्रतीत भरलेल्या अर्जाची एक प्रत तहसील कार्यालयात देऊन त्याची पोच घ्यायची आहे। त्यासाठी तालुक्यांमध्ये तहसीलदारांनी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी इनवर्डची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आवाहन किसान ब्रिगेडच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आले होते। शेतकऱ्यांकडून 3 प्रतींमध्ये भरण्यात आलेल्या कर्जमाफीचे अर्ज आज मे 14 रोजी कार्यालयीन वेळेत स्थानिक तहसील कार्यालय मेटीखेडा येथे सादर केले आहे। त्यासाठी तहसीलदारांनी तहसील कार्यालय अर्ज स्वीकारण्याची उचित व्यवस्था करण्यात आली होती। शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार धीरज स्थूल यांनी केले होते। तहसील येथे किसान ब्रिगेड यांनी राबविण्यात आलेल्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्यांकडून देण्यात आला। मेटीखेडा तहसील अंतर्गत येणाऱ्या 42 गावातील शेतकऱ्यांनी झुंबड केली होती। मेटीखेडा, डोंगरखडा, जोडमोहा, पोटगव्हाण, मारकडा, पहूर, अंतरगाव, पालुती, झाडकेनी, किनवट, पिंपळशेडा, तिधरी, पारडी, वटबोरी, गांधीनगर इ बरेच गावातील शेतकरी यांनी आपले अर्ज ना तहसीलदार कडे देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी भेट दिली व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। संपूर्ण मोहीम राबविण्यात करिता मेटीखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ सरोदे यांनी गावी जाऊन जनजागृती केली। याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी विशाल भाऊ यांचे कौतुक केले व यावेळी आजूबाजू गावातील हजारो शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण।